या बुलेटिनमध्ये आपण स्पीड न्यूज पाहणार आहोतच, मात्र त्यापूर्वी एक मोठी बातमी येते ती पाहूयात। प्रज्ञा सातव यांच्यावरती अज्ञाताकडून हल्ला झालाय। गुन्हा दाखल होताच हल्लेखोराला अटक देखील झाली आहे। काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांच्यावरती काल कळमनुरी तालुक्यातल्या कसबे धावंडा इथे एका व्यक्तीने हल्ला केला। या प्रकरणी रात्री उशिरा आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यामध्ये आमदार प्रज्ञा सातव यांच्या फिर्यादीवरून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी महेंद्र डोंगरदिवे याला पोलिसांनी अटक केली आहे। आमचे प्रतिनिधी मनीष खरात आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। मनीष, प्रज्ञा सातव या कोणत्या कार्यक्रमाला कुठे होत्या आणि हा हल्ला नेमका कसा कधी झाला, कोण आहे हल्लेखोर? श्वेता, प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव ह्या कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा या गावामध्ये काल सायंकाळी एका कार्यक्रमाला गेल्या होत्या। सातव ज्या आहेत त्या दररोजच कळमनुरी तालुक्यामध्ये आणि या परिसरामध्ये दररोज कार्यकर्त्यांना भेटी घेतात, गावकऱ्यांशी चर्चा करत असतात आणि असंच काल कसबे धावंडा या गावामध्ये त्या काल गेल्या होत्या आणि सायंकाळी 8-8:30च्या सुमारास रात्रीच्या कार्यक्रम संवाद साधून निघताना एका व्यक्तीने त्यांना पाठीमागून धक्का मारला, थापड मारली आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकाला देखील ढकलून दिलं। त्यानंतर आमदार सातव ज्या आहेत तिथून तात्काळ बाहेर आल्या आणि त्यानंतर रात्री उशिरा 1:15च्या सुमारास त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली। या प्रकरणी रात्री उशिरा सातव यांच्या फिर्यादीवरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। 2 वाजेच्या सुमारास हा गुन्हा दाखल झालाय आणि या प्रकरणामुळे जिल्हाभरात खळबळ उडाली आहे आणि राज्यात देखील खळबळ उडाली, कारण एखाद्या महिला आमदारावर अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीने हल्ला करणं हे अत्यंत आपण जर पाहिलं तर सुरक्षा दृष्टिकोनातून देखील महत्वाचं आहे। अगदी बरं मनीष, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आणि यानंतर या बुलेटिनमध्ये आपण पाहूयात स्पीड न्यूज। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज वाढदिवस आहे। मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानी आकर्षक सजावट करण्यात आली आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आणि शिबिरांचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसैनिकांना कोणताही जल्लोष न करता जनतेसाठी कामं करण्याचं आवाहन केलंय। त्यामुळे राज्यभरात रक्तदान शिबिरं, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, अंध आणि दिव्यांगांना मदत असे उपक्रम राबवण्यात येणार आहेत। ठाण्यातल्या कार्यकर्त्यांनी वाढदिवसाची जय्यत तयारी केली आहे। जळगाव जिल्ह्यातील पाळधी इथे देशातील सर्वात महाकाय सिद्धी महागणपतीची स्थापना केली जाणार आहे आणि या गणपतीच्या प्राणप्रतिष्ठेला सुरुवात झाली आहे। 100 टन वजनाची 31 फुटी गणेशाची मूर्ती 2 वर्षांच्या कालावधीत तयार करण्यात आली आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबतच देशातील आणि राज्यातले अनेक नेते या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। येत्या 13 फेब्रुवारीला गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे। या निमित्ताने शेगावात भाविकांची मांदी आळी दिसतेय। शेगावात दिंड्या दाखल होत आहेत आणि धामणगावातून शेकडो भाविक दिंडीमध्ये सामील झाले। अहमदनगर जिल्ह्याचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करावं अशी मागणी घेऊन आजपासून चौंडी इथून एक रथयात्रा सुरू होणार आहे। रथयात्रेची सुरुवात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते सुरू होणार आहे। कल्याणमध्ये रेल्वे प्रवासात हरवलेले लाखोंचे दागिने अवघ्या 24 तासात हस्तगत करण्यात आलेत। हैदराबाद ते मुंबई डेक्कन एक्सप्रेसनं कल्याणपर्यंत प्रवास करत असताना एका प्रवाशाची बॅग रेल्वेमध्ये राहिली होती आणि रेल्वेच्या गुन्हे शाखा आणि विशेष कृती दलानं ही बॅग शोधून काढली। भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा मुंबईमध्ये तयार होणार आहे। मुंबई अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेन या बोगद्यातून प्रवास करेल। समुद्राखालून 7 किलोमीटर भागासह तब्बल 21 किलोमीटर लांबीच्या एकूण बोगद्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली असून अधिकाऱ्यांना 9 फेब्रुवारीपासून त्या प्राप्त होतील। रेल्वे मंत्रालयाच्या अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्याची घोषणा करण्यात आली आहे। यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 850 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली असून मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचा पुनर्विकासाच्या कामासाठी एप्रिल महिन्यात निविदा जाहीर केल्या जाणार आहेत। वडोदरा मुंबई द्रुतगती महामार्गाच्या बांधकामासाठी 350 खारफुटी तोडण्यास मुंबई उच्च न्यायालयानं भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला परवानगी दिली आहे। न्यायालयाच्या या निर्णयामुळे महामार्गाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झालाय। अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाच्या 2 मार्गिका येत्या पावसाळ्यापूर्वी सुरू करण्याचा निर्धार मुंबई महानगरपालिकेनं सुरू केलाय आणि या पुलासाठी रेल्वे आणि मुंबई महानगरपालिका या 2 यंत्रणांची कामं एकमेकांवरती अवलंबून असून या 2 प्राधिकरणांची एक संयुक्त बैठक काल पार पडली। राज्यातील एसटीचे बस स्थानक विमानतळासारखी चकाचक दिसणार आहेत।
227 बस स्थानकांचा पुनर्विकास करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 985 कोटींचा एसटी महामंडळानं प्रस्ताव पाठवलाय. मागण्या मान्य न झाल्यास 20 फेब्रुवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घेतलाय. त्यामुळे 21 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या 12वीच्या परीक्षांना संपाची झळ बसण्याची दाट शक्यता आहे. वसई विरारमध्ये स्वस्त घराचं स्वप्न दाखवून फसवणूक करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट 3नं कारवाई केली आहे. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याचा ताबा अर्नाळा पोलिसांकडे देण्यात आलाय. पुढील तपास अर्नाळा पोलीस करतायत. बहुचर्चित फोन टॅपिंग प्रकरणी पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावरती कुलाबा पोलीस ठाण्यात टेलिग्राफ कायद्याअंतर्गत मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय. हा गुन्हा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्या याचिकेवरती आज सुनावणी होणार आहे. राखी सावंतनं शर्लिन चोपडा प्रकरणामध्ये अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून या प्रकरणी आज सुनावणी होणार आहे. महाबळेश्वर आणि सभोवतालच्या परिसरातील गिरमित्रांसाठी आकर्षणाचं केंद्र असलेल्या पुरातन निसर्ग वाटांचं संवर्धन आणि जतन करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिलेत. यासाठी 60 लाखांचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती कोर्टात देण्यात आली. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, गोवर आणि अन्य संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसंच या आजारांच्या वाढीला प्रतिबंध करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं कस्तुरबा रुग्णालयात मेट्रोपॉलिटन सर्व्हिलन्स प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय घेतलाय. सर्व सोयीसुविधांनी अद्ययावत असलेली ही प्रयोगशाळा राज्य आणि केंद्र सरकारच्या समन्वयानं उभारण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जागरूक पालक सुदृढ बालक हे विशेष अभियान 9 फेब्रुवारी 2023 पासून राबवलं जाणार आहे. त्यात 24 लाख मुलामुलींची आरोग्य तपासणी केली जाईल. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये दुधाचा नियमित पुरवठा करण्याचे आदेश द्यावेत आणि त्यासाठी त्वरित निविदा काढण्याचे आदेश देण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे आणि त्याची दखल घेऊन न्यायालयानं महानगरपालिकेला या याचिकेवरती उत्तर दाखल करण्याचे आदेश दिलेत. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी शाळेत घंटा वाजवण्याची मागणी माजी नगरसेवकांनी केली. याबाबतचा ठराव महानगरपालिकेनं नोव्हेंबर 2020 मध्येच मंजूर केला होता. पदपथांचा उद्देश हा वाहतूक सुरळीत पार पाडणं आणि पादचाऱ्यांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देणं हा आहे. परंतु महानगरपालिकांकडून पदपथांवरती दुकानं थाटण्यास परवानगी दिली जात असल्यास ते पदपथ उपलब्ध करण्याच्या मूळ हेतूला सुरुंग लावण्यासारखं आहे अशी टिप्पणी उच्च न्यायालयानं केली आहे. देशातील सर्वात मोठा समूह पुनर्विकास अशी ओळख असलेल्या भेंडी बाजार पुनर्विकासाच्या दुसऱ्या टप्प्यातील सेक्टर 4 मधील इमारतींच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पायाभरणी करून इमारतींच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. देवनार कचरा भूमी, SMS कंपनी आणि सिमेंट मिक्सर प्रकल्प यामुळे दिवसेंदिवस गोवंडी परिसरामध्ये प्रदूषणाचा धोका वाढतोय. परिणामी या परिसरात वास्तव्यास असलेल्या अनेकांच्या श्वसनाच्या आजारानं अनेकांना ग्रासलंय. गेल्या 5 वर्षात श्वसनाच्या आजारानं मृत्युमुखी पडलेल्यांपैकी 9% नागरिक हे एकट्या गोवंडीतलेच आहेत. कल्याण डोंबिवलीच्या अनेक सफाई कर्मचाऱ्यांनी पालिका मुख्यालय आणि इतर ठिकाणी बदल्या करून घेतल्या आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांनी तातडीनं मूळ नियुक्तीच्या घनकचरा विभागात हजर व्हावं असे आदेश आयुक्तांनी दिले. नवी मुंबईतील पाम बीच मार्ग, शिव पनवेल, ठाणे बेलापूर या महामार्गावरील भरधाव वाहनांवरती नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहनची करडी नजर आहे. मागील 1.5 वर्षात स्पीडगनच्या माध्यमातून 11,237 भरधाव वाहनांवरती कारवाई करण्यात आली. वसई विरारमध्ये नवीन वाहन खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढतोय. मागील 10 महिन्यात शहरात 61,000 वाहनं खरेदी केली गेली आहेत. त्यामुळे दररोज शहरात सरासरी 200हून अधिक वाहनं रस्त्यावरती येऊ लागली आहेत. आरे दुग्ध वसाहतीतील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेची तक्रार करत स्थानिकांनी केलेल्या याचिकेवरती मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. जळगावच्या भुसावळमध्ये 37% वीज दरवाढ केल्यामुळे संविधान आर्मीच्या वतीनं मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला. वीज केंद्रावरती मोर्चा काढत वीज दरवाढीचा निषेध करण्यात आला. भुसावळमध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि संविधान आर्मीच्या वतीनं जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनार्थ निदर्शनं करण्यात आली. आव्हाडांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केला. कोरोनामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीत वाढीव वीज बिलांमुळे सर्वसामान्यांचे हाल झाले होते.
त्या विरोधात राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा यांच्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन पुकारलं होतं आणि या प्रकरणी आज मुंबई सत्र न्यायालयात आरोप निश्चिती होणार असल्यामुळे सर्व आरोपी मुंबई सत्र न्यायालयात हजर राहतील. उद्धव ठाकरे आज मीरा भाईंदरच्या दौऱ्यावरती आहेत. या ठिकाणी ते जैन मंदिराला भेट देणार असून त्यांच्या हस्ते पूजा केली जाणार आहे. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा आज औरंगाबादमध्ये. मंत्री संदीपान भुमरेंच्या मतदारसंघात त्यांची जाहीर सभा होणार आहे. पुण्यातील कसबा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराचा आज शुभारंभ होतोय. तांबडी जोगेश्वरी मंदिरातून ते प्रचाराला सुरुवात करणार आहेत. निवडणूक आयोगानं वय वर्ष 80 पेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांसाठी प्रथमच घरामधून टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आणि त्यानुसार कसबा मतदारसंघात 19,000 मतदार 80 वर्षापेक्षा जास्त वय असलेले मतदार आहेत. नाशिकमध्ये आज भाजप कार्यकारिणीची 2 दिवसीय महत्त्वाची बैठक होते आणि बैठकीला राज्यातील 23 खासदार, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष आणि कोर कमिटीसह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील अस्लोद इथल्या 8 वर्षांच्या गणेश माळीला कृत्रिम हात मिळणार आहेत. वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन यांनी न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेत या मुलाला मदत करण्याचे आदेश दिले. ठाण्याच्या घोडबंदर रोड परिसरातील गायमुख इथे एका धावत्या गाडीनं पेट घेतला. गाडी चालकानं प्रसंगावधान दाखवत गाडीतील 5 जणांना वाचवलंय. सांगली शहरात वेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या 2 जणांना अटक करण्यात आली आहे. संशयितांकडून तब्बल ₹5.25 कोटी किमतीचे अंबर ग्रीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं जप्त केलंय. उल्हासनगर शहरात दुचाकी चोरी करणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. हितेश काटेजा या आरोपीकडून पोलिसांनी 6 दुचाकी आणि 2 मोबाईल असा तब्बल 4 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. राज्यसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावानंतर पंतप्रधान मोदी आज आभार प्रस्ताव मांडणार आहेत. दुपारी 2 वाजता पंतप्रधान मोदी राज्यसभेत बोलणार आहेत. दिल्ली सरकारच्या फीडबॅक युनिटवरती हेरगिरीचा आरोप करण्यात आलाय. सीबीआयनं उपराज्यपालांकडे खटला चालवण्याची परवानगी मागितली आहे. तर भाजप आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात आंदोलन करणार आहे. कोलकात्यामध्ये कोळसा तस्करी प्रकरणी दिल्लीतील ईडीच्या पथकानं छापेमारी केली. या छापेमारीत आतापर्यंत 1,39 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पीएनबी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी मेहुल चोक्सीनं त्याच्या विरोधातील विविध कारवायांना हायकोर्टात आव्हान दिलं. या विविध याचिकांवरती कोर्टात सुनावणी होणार आहे. दिल्लीच्या टिळकनगरमधील एका घरामध्ये स्फोट झाल्यानं खळबळ माजली. या स्फोटात एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू झालाय. ज्या घरामध्ये ही आग लागली त्या घराजवळच सिलेंडरमध्ये गॅस भरण्याचं काम सुरू होतं. दिल्लीतील कांजवाला परिसरात एका बसला अचानक आग लागली. अग्निशमन दलाला अथक प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आलंय. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं बोललं जातंय. मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये चोरीच्या संशयातून एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्य चोरी केल्याचा संशय आल्यामुळे त्याला ट्रॅक्टरला बांधून मारहाण झाली. हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. गाझियाबाद न्यायालयाच्या आवारामध्ये वावरणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात आलं. या बिबट्यानं आतापर्यंत 6 जणांना जखमी केलं होतं आणि बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आलं. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी अफगाणिस्तानच्या मुद्द्यावरून पाकिस्तानवरती निशाणा साधला. अफगाणिस्तानची भूमी दहशतवादासाठी वापरण्याची परवानगी कोणत्याही देशाला नाही असं डोभाल यांनी स्पष्ट केलं. पंतप्रधान मोदींनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी फोनवरून चर्चा केली. मोदी आणि नेतान्याहू यांच्यामध्ये आर्थिक स्थिती आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवरती चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. तुर्कस्तान आणि सिरियातील भूकंपातील मृतांचा आकडा 12,000च्या पार गेलाय. ढिगाऱ्यामध्ये अडकलेल्या लोकांना अजूनही बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. भारतातून मदत आणि बचावासाठी 5वी खेप पाठवण्यात आली आहे. दक्षिण अमेरिकेच्या चिलीमधील जंगलातली आग अजूनही नियंत्रणात आलेली नाही. या भीषण आगीतील मृतांची संख्या 26 वर गेली. अनेक जण बेघर झालेत. प्रशासनानं हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलंय. भारत आणि ऑस्ट्रेलियात आजपासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेला सुरुवात होते. या मालिकेत एकूण
4 कसोटी सामने खेळवले जातील. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये एंट्रीसाठी ही मालिका जिंकणं दोन्ही संघांसाठी महत्त्वाचं आहे. यानंतर एक मोठी बातमी उस्मानाबादमध्ये येते. उर्सा दरम्यान वळू उधळला उस्मानाबादमध्ये आणि हा वळू उधळल्यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि या चेंगराचेंगरीमध्ये 14 जण जखमी झालेत. जखमींवरती शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उरूस होता आणि या दरम्यान 15,000 जण तिथे उपस्थित होते आणि वळू उधळल्यामुळे एकच धावपळ उडाली आणि धावपळ झाल्यामुळे चेंगराचेंगरी झाली. या इतक्या मोठ्या गर्दीमध्ये एक बैल उधळल्याची घटना घडली उस्मानाबादच्या या उर्सा दरम्यान आणि इतक्या मोठ्या गर्दीमध्ये बैल उधळल्यानंतर नागरिकांची मात्र तारांबळ उडाली आणि इतक्या मोठ्या गर्दीमध्ये 15,000 जण या उर्साला उपस्थित होते आणि यावेळी हा बैल अचानक उधळला आणि त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये अनेक जण जखमी झाले. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय न्यूज 18 लोकमत वरती. उस्मानाबादमध्ये उरूस सुरू होता. या उर्सासाठी अनेक मुस्लिम बांधव तिथे जमलेले होते. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात नागरिक तिथे जमलेले असताना अचानक एक बैल उधळल्याचं दिसतंय. अक्षरशः या गर्दीमध्ये तो उधळलाय आणि त्यामुळे नागरिकांची भंबेरी उडाली आहे. यामध्ये अनेक जण जखमी सुद्धा झाले. हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाझी रहे यांचा हा उरूस सुरू होता. आणखी काही स्पीड न्यूज आपण यामध्ये पाहणार आहोत मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. देत ही जनजागृती रॅली काढण्यात आली. विद्यार्थी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. नाशिकमधील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने पालिकेने सर्व कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला, तर कोविड सेंटरसाठी उभारलेले ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प देखील बंद करण्यात येणार आहेत. खेडमधील जगबुडी नदीमध्ये भरणे पंचायतचे स्वच्छता कर्मचारी ट्रॅक्टर भरून कचरा नदीपात्रामध्ये टाकत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय आणि त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करतायत. अंबरनाथमधील आयुध निर्माणी कारखान्याच्या परिसरामध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. अनेक मोठी झाडं आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. बीडच्या माजलगाव बसस्थानक परिसरामध्ये मुलीची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली. पोलिसांना पाहून 7 टवाळखोर पळ काढत होते, परंतु पाठलाग करत त्यांच्या मुसक्या आवळल्या. इंटरनेटवर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडिओ पाहून लोकांचा थरकाप उडतो. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ समोर आला. एका महिलेने तिच्या गोंडस बाळाला थेट स्विमिंग पूलमध्ये फेकल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. आपल्या बाळाला पाण्यामध्ये पोहता यावं यासाठी तिनं बाळाला थेट स्विमिंग पूलमध्येच फेकल्याचं दिसतंय. व्हॅलेंटाईन आठवडा सुरू असताना प्रेमवीर आपल्या प्रेमाला सिद्ध करण्यासाठी एक ना अनेक प्रयोग करत असतात. असाच एक सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. प्रेमात एका पठ्ठ्यानं चक्क आपल्या कपाळावर प्रेमिकेच्या नावाचा टॅटू काढून घेतला. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स केल्या. सध्या सोशल मीडियावरती आणखी एक व्हिडिओ धुमाकूळ घालतोय. या व्हिडिओमध्ये अमरावतीची श्रद्धा म्हस्के आपल्या अमेरिकन नवऱ्याला विलनशी निघाली या गाण्यावरती डान्स करायला शिकवतेय. त्याच्या या व्हिडिओवरती लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडताना दिसतोय. मोबाईल जीवनामधील एक अविभाज्य भागच झालेला आहे. एका तरुणानं आपल्या मोबाईलचा वापर पूजा करताना घंटा वाजवण्यासाठी केला. घंटा सापडत नसल्यानं शोधाशोध न करता या तरुणानं मोबाईलमधील बेल ॲप उघडून त्यात घंटानाद चालू केला आणि घंटा वाजवत आपली पूजा त्यानं पूर्ण केली. एका माणसानं चक्क जिवंत मगरीच्या जबड्यामध्ये हात टाकल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला.
रील बनवण्याच्या नादामध्ये या तरुणानं मगरीसोबत जीवघेणा खेळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र या तरुणाची चांगलीच फजिती झाली. मगरीच्या जबड्यात हात टाकताच मगरीनं हल्ला केल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय. मतलई वाऱ्यांनी सध्या मच्छीमारीला ब्रेक लावलेला आहे आणि त्यामुळे माशांचे दर कडाडले आहेत. पापलेटचा सध्याचा दर हा 1000 रुपये किलो आहे. आधी हा दर 500 ते 700 रुपये किलो इतका होता. सुरमई आधी 400 रुपये किलो मिळत होती, आता 700 ते 800 रुपये किलो दरानं मिळते. तर कोळंबीचा 1 किलोचा दर सध्या 600 रुपये इतका झालाय. दिवाळीनंतर डाळी तसंच कडधान्यांचे दर कडाडलेले असून होळीपर्यंत डाळी कडधान्याचे दर जैसे थे राहतील असा दावा वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक व्यापाऱ्यांनी केलाय. म्हाडा सोडतीच्या कायम स्वरूपी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात 1 महिना पूर्ण झालाय आणि या महिनाभरामध्ये नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत 99,248 इच्छुकांनी नोंदणी केली आहे. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुन्हा पाहूयात स्पीड न्यूज. लोकांचं मनोरंजन करण्यासाठी अनेक जण जीवघेणे खेळ करतात. अशातच एका वळूच्या शिंगावरती पेट्टी मशाल ठेवून एक व्यक्ती कसब दाखवत होता, मात्र वळूनच त्या व्यक्तीला शिंगानं उडवलं. एका महिलेनं तिच्या गोंडस बाळाला थेट स्विमिंग पूलमध्ये फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. आपल्या बाळाला पाण्यामध्ये पोहता यावं यासाठी तिनं बाळाला थेट स्विमिंग पूलमध्येच फेकल्याचं दिसतंय. प्रेमामध्ये एका पठ्ठ्यानं चक्क आपल्या कपाळावरती प्रेमिकेच्या नावाचा टॅटू काढून घेतलाय आणि या व्हिडिओवरती अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. अमरावतीची श्रद्धा मस्के आपल्या अमेरिकन नवऱ्याला बिलनची नागिन निघाली या गाण्यावरती डान्स करायला शिकवतेय आणि त्याच्या या व्हिडिओवरती लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडताना दिसतोय. रितेश आणि जेनिलियामधले गोड रुसवे फुगवे इंस्टाग्राम रील्समध्ये नेहमीच दिसत असतात, पण याच वादामध्ये आता जेनिलियानं चक्क रितेशच्या तोंडावरती पाणी ओतलंय. रील्स बनवताना लिप सिंग करत असताना भीके हा शब्द ऐकता जेनिलिया त्याच्यावरती पाणी ओतते. सध्या करीना कपूर खान वर्कआउटमुळे पुन्हा चर्चेत असते. आता तिने एक व्हिडिओ शेअर केला ज्यात धाकटा लेक जे हे देखील दिसतोय. माझं सर्वोत्तम वर्कआउट असं कॅप्शन तिने या व्हिडिओवर दिलंय.